नमस्कार, मी वैदवी. आज तुमच्यासाठी घेऊन आले भेंडी फ्राय. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे भेंडी. भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या भेंडी आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. भेंडीचा जो पुढचा आणि मागचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका भेंडीचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. 2 भाग केल्यानंतर एका पार्टचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळी भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहेत. त्यानंतर ती एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायची आहेत. ते झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. तुम्हाला 3 हवं असेल तर 3 घेऊ शकता. 2 ते 3 चमचे जशी भेंड्यांची क्वांटिटी असेल त्याप्रकारे तुम्ही बेसन घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घ्यायचं आहे. मीठ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. लाल तिखट घेतल्यानंतर अर्धा ते पाव चमचा हळद घ्यायचा आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला आपल्याला वापरायचा आहे. ते व्यवस्थित एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एक कढई घेऊन त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 किंवा 2 चमचे तेल घेऊ शकता तुम्ही, म्हणजे ती व्यवस्थित भाजी त्याच्यामध्ये शेकते. इथे मी 2 चमचे तेलाचे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जे भेंडीचं मिक्सचर केलेलं आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्यावरती आपल्याला व्यवस्थित त्याला परतून वरती झाकण देऊन द्यायचं, म्हणजे ते आतमध्ये वाफेवरती व्यवस्थित शिजून येतं. झाकण काढून मध्ये मध्ये आपल्याला बघायचं आहे की भेंडी शेकले की नाही, तर खाली करपू शकतात ते. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भेंडी फ्राय तयार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सुगरण दापोलीची. हे तुम्ही गरम गरम चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. लहान मुलेही आवडीने खातात. आपली भेंडी फ्राय तयार आहे. थँक्यू.